त्या देवाला, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ. ही जर मागणी देवाला मागितली तरी योग्य आहे, परमार्थाची आहे, परार्थाची आहे. म्हणून पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम, मुखानं भगवंताचं नाम घ्यायचं, पायानं आळंदी पंढरपूरची वारी करायची. हेच मागणं नाथ महाराजांनी देवाला मागितलंय. आपला वेळ संपलेला आहे. मला लय लांब जायचंय बाबा, 300 किलोमीटर जायचंय मला. काय करायचं? उर्वरित एपिसोड पुढच्या भागात. आणि काय 1-2 मिनिटं आपण सगळेजण प्रेमानंद करणारं भजन करू. अगदी 1-5 मिनिटात, 10-15 मिनिटात सेवा समाप्तीकडे नेते मी. देवानं अनमोल किमतीचा देह तुम्हाला मला दिलेला आहे. आपण जीवनात भजन करत नाही, भक्ती करत नाही, नामचिंतन करत नाही. ते भगवंताचं नाम घ्या. जे तुकोबरायांनी केलं, जे माझ्या सावता महाराजांनी केलं, जे माझ्या नामदेवरायांनी केलं, जे माझ्या संत जनाबाईंनी केलं, भगवंताचं नाम जे इतकं श्रेष्ठ आहे, त्याला म्हणलं ऐका. तुमच्या पाठीमाग कामं असतात. माझे श्री संत जनाबाई महाराज भगवंताच्या दारामध्ये गेल्या, देवाला भेटण्याकरता गेल्या, देवाच्या दर्शनाकरता गेल्या, तिथेच राहायला, नामदेवरायांच्या घरी राहिल्या आणि तिथं राहून काम करत करत भगवंताला आळवत भगवंताची प्राप्ती त्यांनी करून घेतली. तुमच्या पाठीमागेही कामं असतात. संत जनाबाईंनी पहाटे उठावं, जातं झटकून घ्यावं आणि त्या जात्यामध्ये घास भरावा. जातं कळतं का? आताच्या मुलींना सांगावं लागतं याला जातं म्हणतात. ते म्हणे कोण जातं? कोणी जात नाही बाई, त्याला जातं म्हणतात. हे आताच्या मुलीला सांगावं लागतं. पण माझ्या संत जनाबाई 5-6 वर्षाचं वय त्यांचं छोटस, आणि त्या वयामध्ये जातं झटकून घ्यावं, पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठावं, जातं झटकून घ्यावं, त्या जात्यामध्ये घास भरावा आणि माझ्या संत जनाबाईंनी म्हणावं, सुंदर माझी जाती ग फिरते